नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। सेवानिवृत्त न्यायाधीश रवींद्र गांगुर्डे हे बाहेरगावी गेले असताना घराचं कुलूप तोडून काही रोख रक्कम चोरी झाल्याची घटना 10 जून रोजी घडली होती। याबाबत गांगुर्डे यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना संशयित नाशिक रोडच्या सिन्नर फाटा परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हेशोध पथकाचे विशाल पाटील यांना मिळाली होती। त्या माहितीनुसार पथकाने सिन्नर फाटा परिसरात सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतलं। जॉय उर्फ भुऱ्या नानाजी चेतन सोनवणे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सेवानिवृत्त न्यायाधीश रवींद्रनाथ गांगुर्डे आणि तिडके कॉलनीमधील गायकवाड नगरमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापक ज्योती कुलकर्णी यांच्या घरी घरफोडी केल्याची देखील कबुली दिली। सदर संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, चांदीची वीट, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण तब्बल 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मालमत्तेविरोधाच्या 2 विशेष गुन्ह्यांची उकल त्या ठिकाणी केलेली आहे, ज्याच्यामध्ये यातील फिर्यादी जे आहेत एक सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत आणि दुसरे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत। तर यांच्या घरी त्या ठिकाणी चोरी झाली होती आणि त्या चोरीच्या अनुषंगाने नाशिक रोड आणि मुंबई नाका अशा 2 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी गुन्हे दाखल होते। सदरच्या बाबत आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे डीबी आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी अधिक सखोल तपास करून त्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केलेली आहे आणि विशेष म्हणजे या गुन्ह्यामध्ये जवळपास 100% मुद्देमाल जो आहे तो त्या ठिकाणी रिकव्हरी करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे। त्याच्याबद्दल देखील आम्ही आमच्या डीबी पथकाचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो। घटनेचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करतात। सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल पाटील, विष्णू गोसावी, महेंद्र जाधव यांच्या पथकाने केले। नाशिक पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथेसह नितीन चव्हाण, नाशिक।